नमस्कार. मी कालिदास पोपट गाडवे. सध्या मी पश्चिम महाराष्ट्र संघटक आणि सांगली जिल्हा प्रभारी म्हणून राष्ट्रीय समाज पक्षाचं काम करतो आहे. आणि जानकर साहेबांच्या आदेशाने आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे मुख्य महासचिव, प्रदेशाध्यक्ष आणि पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष यांच्या आदेशाने महाराष्ट्रातील सर्व 48 जागा स्वबळावर लढण्याचा राष्ट्रीय समाज पक्षाने निर्णय घेतलेला आहे. त्यामुळं मी स्वतः सांगली लोकसभेचा उमेदवार म्हणून सध्या काम करतो आहे. आणि सध्या आम्ही सांगली जिल्ह्याच्या लोकसभेच्या दृष्टीनं प्रत्येक गावोगावी जाऊन घोंगडी बैठका घेतो आहे. सध्या आमचा खानापूर तालुका घोंगडी बैठका घेऊन पूर्ण झालेला आहे. जतचा काही भाग कंप्लीट झालेला आहे आणि उर्वरित तालुके आम्ही येत्या एक आठवड्याभरामध्ये पूर्ण करणार आहे. तर आमची राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका अशी आहे की या महाराष्ट्रामध्ये जे प्रस्थापित राजकारणी आहेत त्याच्यामध्ये ते प्रस्थापितांचं राजकारण बंद होऊन सर्वसामान्य घरातली पोरं जिथं कायदे बनवले जातात त्या देशाच्या सर्वोच्च सभागृहात पोचली पाहिजेत. कारण आता सध्याचं जर आपण राजकारण बघितलं तर ह्याच्यामध्ये तत्त्व, निष्ठा ह्या गोष्टी पूर्ण धुळीस मिळालेल्या आहेत आणि विचारधारेचं राजकारण हे राहिलेलं नाही. जर महाराष्ट्राला शाश्वत राजकारण पाहिजे असेल तर विचारधारेचा पक्ष आणि आश्वासक चेहरा या सांगली जिल्ह्याला पण गरजेचं आहे. त्याच्यामुळं आम्ही शिक्षण असेल, बेरोजगारी असेल, महागाई असेल, जतसारख्या तालुक्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा गंभीर प्रश्न असेल, असे मुद्दे घेऊन आम्ही राजकारणामध्ये आणि राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका हे सर्वसामान्यांपर्यंत पोचली पाहिजे, आमच्या पक्षाची विचारधारा पोचली पाहिजे, याच्यासाठी आम्ही पूर्ण जिल्हाभर घोंगडी बैठकांचं सत्र चालू केलेलं आहे. आणि त्या अनुषंगानं आम्ही सर्व आमचे सहकारी सर्व फिरत आहे आणि लोकांच्यामधून अतिशय चांगला प्रतिसाद मिळतो आहे की लोकांच्या भावना अशा आहेत की महाराष्ट्राचं राजकारण बदललं पाहिजे, सर्वसामान्य घरातली पोरंही राजकारणात आली पाहिजेत. कारण जे राजकारण आहे ते सर्वसामान्यांना गरजेचं का आहे तर आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपला ज्या ज्या गोष्टीची संबंध येतो ते प्रत्येक गोष्ट राजकारणाने ठरवलेली असते. त्याच्यामुळं सर्वात जास्त गरज ही सर्वसामान्यांना आहे. त्याच्यामुळं आम्ही हे राजकारणामध्ये पाऊल टाकलेलं आहे आणि आम्ही निश्चितच महाराष्ट्राला एक चांगलं राजकारण, विचाराचं राजकारण, तत्त्वाचं राजकारण आणि निष्ठेचं राजकारण देण्याचा जानकर साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आमच्या सर्व पक्षाच्या कोअर टीमच्या नेतृत्वाखाली एक चांगला आश्वासक चेहरा देण्याचं काम करेन. सांगली लोकसभेचा खासदार म्हणून तुम्ही म्हणजे उमेदवार म्हणून जिल्ह्याच्या हे कसं बघताय? विद्यमान खासदार आहेत किंवा जे इच्छुक आत्तापर्यंत होते उभा राहिले त्यांच्याकडे बघता तुमचा हे काय आहे, आराखडा काय आहे? सांगली जिल्ह्याचा जर विचार केला, जर आतापर्यंतचे जे खासदार आहेत, आता समजा सध्याचे विद्यमान खासदार आहे त्यांनी त्यांचा फंड जरी पूर्ण खर्ची टाकलेला नाही, आतापर्यंत फंडसुद्धा खर्ची टाकलेलं नाही. आणि दुसरे जे काँग्रेसमधून जे तयारी करत आहेत त्यांचं मला वाटतं आता तिसरी पिढी राजकारणामध्ये काम करत आहे. तर माझा सांगण्याचा उद्देश आहे की राजकारणामध्ये दुसरी, तिसरी, चौथी पिढी जेव्हा राजकारणात काम करत असते तेव्हा त्यांची जी इफिशियन्सी आहे काम करण्याची ती कमी कमी होत जाते. कारण त्यांनी बऱ्याच गोष्टी ह्या भोगलेल्या नसतात. आम्हाला कसं आहे की आम्ही सर्वसामान्य घरातली मुलं असल्यामुळं आम्हाला प्रत्येक गोष्टीची जाण आहे आणि जाण असल्यामुळं आम्ही सर्वसामान्यांसाठी काम करणार आहे. कारण आमच्या पक्षाचीच भूमिका आहे की सर्वसामान्य घरातली पोरंही राजकारणात आली पाहिजेत. म्हणून तरी जानकर साहेबांनी एक राजकीय व्यासपीठ सर्वसामान्यांच्या पोरांना हे राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.